ओके, चला तर मग या सविस्तर माहितीत आपण थेट प्रवेश करूया. महिला व बाल विकास विभागाकडून नुकतीच एका अतिशय भव्य अशा पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही महाराष्ट्र महिला व बाल विकास मेगा भरती 2026 संपूर्ण राज्यासाठी एक खरंच खूप मोठी, आनंदाची आणि महत्वाची प्रशासकीय घडामोड आहे. आपण या सविस्तर विश्लेषणातून या भरतीचे सगळे पैलू अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. आता इथे लक्ष द्या. 23. होय, तब्बल 23 वर्षे. हा नुसता एखादा आकडा नाहीये, तर हा एक खूप खूप मोठा कालखंड आहे. विचार करा, तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिला व बाल विकास विभागात अशा प्रकारची ही पहिलीच एवढी मोठी मेगा भरती होतीये. बापरे, 2 दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर जेव्हा अशी संधी उपलब्ध होते ना, तेव्हा त्याचं महत्व अक्षरशः कितीतरी पटीने वाढतं. यावरूनच या भरतीची व्याप्ती आणि राज्याच्या प्रशासकीय रचनेतील तिचं महत्व आपल्या लक्षात येईल. ही खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक घटना आहे. तर इथला सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. आणि आकडा ऐकाल, तब्बल 8,669 नियमित पदे भरली जाणार आहेत. आता नियमित पदे हा शब्द इथे खूप खूप महत्वाचा आहे बरं का. कारण ही पदे कायमस्वरूपी सरकारी नोकरीची हमी देणारी आहेत, कंत्राटी नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने नियमित पदांची भरती झाल्यामुळे प्रशासनाला आणि विभागाला एक खूप मोठी आणि आवश्यक असलेली चालना नक्कीच मिळणार आहे. आता इथं खऱ्या अर्थाने एक खूप रंजक गोष्ट अशी आहे की या संपूर्ण मेगा भरतीचं वर्गीकरण आपण समजून घेतलं पाहिजे. ही एकूण भरती फक्त 8,669 पदांपुरती मर्यादित नाहीये, तर त्या पलीकडेही खूप काही आहे. एकीकडे आपण बघितलं तशी 8,669 नियमित पदे आहेतच, पण त्यासोबतच 2,843 पदे ही बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजेच आउटसोर्सिंगद्वारे भरली जाणार आहेत. आणि सर्वात थक्क करणारा आकडा कोणता असेल तर तो आहे मानधनाधारित पदांचा. विचार करा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी तब्बल 2,21,328 पदांची निर्मिती केली गेली आहे. हे वर्गीकरण पाहिल्यावरच या भरतीचा आवाडवे आवाका आपल्या लक्षात येतो. आता आपण वळूया या भरतीतील सर्वात आकर्षक भागाकडे, म्हणजेच गट ब अधिकारी स्तरावरील उपलब्ध प्रमुख पदांकडे. तर या ऐतिहासिक भरतीत अगदी विविध प्रकारच्या प्रशासकीय आणि नेतृत्व गुणांची मागणी असलेली अनेक पदे समाविष्ट आहेत. यामध्ये वर्ग अधीक्षक किंवा निरीक्षक, गट ब अधिकारी आणि अधिव्याख्याता यांसारख्या पदांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असणारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, राजपत्रित दर्जाचे म्हणजेच गॅझेटेड असणारे सांख्यिकी अधिकारी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असणारे बाल विकास प्रकल्प अधिकारी अशी अत्यंत प्रतिष्ठेची पदे उपलब्ध आहेत. जिल्हा स्तरावरील योजनांचे नियोजन करणं आणि तळागाळातील अंमलबजावणीवर लक्ष ठेवणं ही सगळी महत्वाची कामं या अधिकाऱ्यांच्याच खांद्यावर असणार आहेत. आता प्रश्न पडतो की एवढी मोठी भरती करण्यामागे नेमकी उद्दिष्टे काय आहेत. चला तेही जाणून घेऊया. चला पुढे जाऊया आणि हे सगळं कसं विकसित होते ते पाहूया. ही संपूर्ण प्रक्रिया ना एका साखळीसारखी काम करते. पहिली पायरी म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणं. साहजिकच आहे, जेव्हा हजारो नवीन आणि तरुण अधिकारी प्रशासनात येतील तेव्हा कामाचा वेग नक्कीच सुधारेल, बरोबर. मग याचा थेट परिणाम दुसऱ्या पायरीवर होईल, म्हणजेच महिला आणि बालकल्याण योजनांची अत्यंत प्रभावी आणि जलद अंमलबजावणी सुरू होईल. आणि सरतेशेवटी तिसऱ्या पायरीवर तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी आणि पोषण योजनांना खूप मोठी बळकटी मिळेल. प्रशासकीय पातळीवरील एका निर्णयामुळे थेट गावखेड्यातील मुलांच्या पोषणापर्यंत कसा सकारात्मक बदल घडून येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण थांबा, या उत्साहाच्या वातावरणात अर्जदारांसाठी काही अत्यंत महत्वाच्या सूचना आणि इशारे आहेत जे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट नेहमी नेहमी लक्षात ठेवा. अधिसूचनेसाठी केवळ आणि केवळ विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरच अवलंबून राहा. सध्या तरी फक्त या भरतीची प्राथमिक घोषणा झाली आहे. प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम काय असेल, या सर्व गोष्टींची सविस्तर अधिसूचना अजून प्रसिद्ध व्हायची आहे. त्यामुळे ही सर्व माहिती योग्य वेळी फक्त महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत चॅनल्सवरच उपलब्ध होईल, दुसरीकडे कुठेही नाही. आणि म्हणूनच हा पुढचा इशारा अत्यंत गांभीर्याने घ्यायचा आहे. कोणत्याही फसव्या जाहिरातींना अजिबात बळी पडू नका. अशा मोठ्या घोषणांनंतर समाज माध्यमांवर किंवा इंटरनेटवर अनेक वेळा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, बनावट लिंक्स आणि खोटे मेसेज फिरत असतात. नोकरीचा आमिष दाखवून पैशांची मागणी केली जाऊ शकते. अशा कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा भूलथापांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपली कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा पैसे कुठेही शेअर करू नका. आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे, हे विसरू नका. तर मग या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो.
या ऐतिहासिक 23 वर्षांच्या टप्प्यासाठी, या सुवर्ण संधीसाठी तुमची पूर्वतयारी सुरू झाली आहे का? लवकरच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि अधिसूचना प्रसिद्ध होईलच. पण अशा प्रकारच्या संधी वारंवार येत नाहीत. स्पर्धा नक्कीच खूप मोठी असणार आहे. त्यामुळे अधिकृत माहितीची वाट पाहतानाच सामान्य ज्ञानाची आणि प्राथमिक अभ्यासाची उजळणी आतापासूनच सुरू करणं नक्की शहाणपणाचं ठरेल.